नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की BMC क्लर्कची 1867 पदांसाठी जी भरती निघाली होती, तर त्याची रिझल्ट दुसरी उत्तर तालिका कधी येणार आहे, त्याची अंतिम निवड यादी कधी येणार आहे आणि आपल्याला जॉइनिंग लेटर कधीपर्यंत भेटणार आहे। त्याचबरोबर अनेक मित्रांच्या मनात एकच संभ्रम निर्माण झाला आहे की कट ऑफ किती लागेल। खूपच विद्यार्थी मित्रांनी मला मागील व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारले आहे की सर माझे एवढे मार्क मिळाले आहेत, माझं सिलेक्शन होईल का, माझं काय होईल। तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीपासून पाहूया की 2 ते 12 डिसेंबरला BMC क्लर्कच्या पेपर्स आयोजित करण्यात आले होते आणि 16 ते 18 तारखेपर्यंत म्हणजेच 16 ते 18 डिसेंबरपर्यंत पहिली उत्तर तालिका त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती। त्याचबरोबर 16 ते 22 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांना आपल्या अकाउंट्समध्ये जे प्रश्न चुकीचे वाटते त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी 16 ते 22 डिसेंबर या 6 दिवसांचा कालावधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता। तर जवळपास 1 लाख विद्यार्थी हे या परीक्षेसाठी बसलेले होते आणि त्याच्यापैकी जर 10,000 विद्यार्थी मित्रांनी जर ऑब्जेक्शन घेतले असतील तर जवळपास 10 ते 12,000 प्रश्नांचे त्यांच्याकडे ऑब्जेक्शन गेलेले आहेत। त्यांच्यामुळे दुसरी उत्तर तालिका लावण्यासाठी त्यांना 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत आहे। अजून विद्यार्थी मित्रांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की एखादा जर प्रश्न रद्द झाला तर त्याचे मार्क मिळणार का। तर नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये ते पाहूया। तर मित्रांनो, कसं आहे की बघा, तुम्हाला मार्क मिळणारच, पण ते कोणाला मार्क मिळणार। आता जर 3 डिसेंबरमधील दुसऱ्या शिफ्टचा जर एखादा प्रश्न जर तो रद्द झाला तर दुसऱ्या शिफ्टमधील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, परंतु 3 डिसेंबरमधील सर्व मुलांना याचा फायदा होणार नाही आहे। दुसऱ्या शिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी असतील 1500 विद्यार्थी त्यांच्या सर्व उत्तर तालिकेमध्ये त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट मार्क मिळणारच। आणि विद्यार्थी मित्र खूप विचारत आहेत की प्रश्न कॅन्सल होतील का। तर मित्रांनो, जवळपास मागील BMCच्या भरतीमध्ये 4 ते 5 प्रश्न कॅन्सल झालेले आहेत, म्हणजेच जवळपास 8 ते 10 मार्क तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत। तर मित्रांनो, नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे। तर खूप विद्यार्थी मित्र मला मेसेज करून विचारतात की सर नक्कीच 15 ते 20 जानेवारीपर्यंत रिझल्ट लागणार आहेत का। तर त्याच्यासाठी मी काल BMC ऑफिसमध्ये गेलेलो होतो आणि तिथे एका अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं। तेव्हा त्यांनी मला एक डिटेलमध्ये सांगितलं की BMC क्लर्कच्या जी काही वॅकन्सीची भरती प्रक्रिया आहे ती संपूर्णतः TCSने कंडक्ट केलेली आहे आणि त्याचं अंतिम निकाल लावण्याची जबाबदारी ही सुद्धा TCSवरच आहे। त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूबवर पाहिलं असेल की BMC ऑफिसला त्यांनी कॉल केला, BMC कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली, तर सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कोणतेही त्याच्याबाबत कल्पना नाही आहे। जे काही आहे ते TCS कंपनीकडे आहे आणि ते कधी रिझल्ट लावतील याची कोणतीही शाश्वती नाही आहे। तर त्याच्यामुळे मित्रांनो, जर आपण एक पाहिलं तर 15 ते 20 तारखेपर्यंत जर अंदाजित सेकंड उत्तर तालिका आली तर 20 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत परत 2 ते 3 दिवसासाठी ते ऑब्जेक्शन लिंक परत सुरू करणार आहेत। कारण की विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचेच प्रश्नांचे निराकरण झालेले नसणार आहेत। त्याच्यामुळे 2 ते 3 दिवस ऑब्जेक्शन लिंक ते ओपन करतील आणि त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी मित्रांचे प्रश्नांचे निराकरण झाल्यानंतरच येत्या अंतिम रिझल्ट हा 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या ऑफिशियल लिंकला आपल्याला नक्कीच कळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊया की BMCची निवड प्रक्रिया काय आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम 1867 पदांसाठी जाहिरात आली होती। त्याच्यानंतर 12 ते 16 डिसेंबरपर्यंत आपले पेपर कंडक्ट करण्यात आले होते आणि पहिली उत्तर तालिका ही 16 डिसेंबर रोजी आपल्याला मिळाली होती। त्याच्यानंतर दुसरी उत्तर तालिका अजूनही आलेली नाही, परंतु ती 15 ते 20 जानेवारीपर्यंत नक्कीच आपल्या अकाउंटमध्ये ती दिसेलच। ठीक आहे। त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन। तर मित्रांनो, जर तुम्हाला नॉर्मलायझेशन कसं होतं, त्याच्यात आपल्याला किती मार्क वाढतील याच्याविषयी जर तुम्हाला डिटेल जाणून घ्यायची असेल तर आपल्या मागील व्हिडिओमध्ये नक्कीच ते तुम्हाला बघायला मिळतील। जवळपास नॉर्मलायझेशनसाठी त्यांना 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्याच्यामुळे जवळपास हा रिझल्ट लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आणि तो म्हणजे फेब्रुवारी ते
फेब्रुवारीच्या 15 फेब्रुवारीपर्यंत तो लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर अंतिम यादी TCS अंतिम यादी ही BMC क्लर्कला पाठवणार आहेत. त्याच्यानंतर BMC ऑफिसमधून आपल्याला मेसेज आणि जीमेलसुद्धा येईल आणि आपल्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15 तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल असं मला BMC अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर नियुक्ती, तर नियुक्ती कधीपर्यंत भेटेल? तर मित्रांनो नक्कीच मी याबाबत तुम्हाला एक सांगेल की एप्रिल किंवा मे महिन्यात BMCच्या इलेक्शन आहेत. त्याच्यामुळे त्यांना ही भरती प्रक्रिया ही इलेक्शनच्या आधी संपायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच या इलेक्शनचा फायदा होईल आणि या इलेक्शनच्या आधीच आपल्याला नियुक्ती ही नक्कीच मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. तर मित्रांनो, ज्यांनाही ओपनमध्ये असतील त्यांना 75 ते 80 प्रश्न ज्यांच्याबरोबर असतील त्यांचं कुठंतरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर OBC जे असतील त्यांना 72 ते 75 मार्क प्रश्न असतील तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. EWSसाठी ज्यांचे प्रश्न 70+ असतील त्यांना EWSमध्ये या कास्टमध्ये चान्सेस आहे. तर SC STचा रिझल्ट हा 65+ ज्यांचे बरोबर असतील आणि NTमध्येही सुद्धा सेमच 65 बरोबर असतील त्यांचे कुठेतरी चान्सेस आहेत की भरती प्रक्रियेमध्ये आपली निवड होईल. आणि स्पोर्ट्स कोटामध्ये तर मित्रांनो स्पोर्ट्स कोट्याचा नक्कीच कट ऑफ हा कमी लागत असतो. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमचे 60+ बरोबर असतील तर कुठंतरी तुमचंही स्पोर्ट्स कोट्यामध्ये तुम्ही निवड होऊ शकते. तर मित्रांनो तुम्हाला आता एकच सांगेल की ही भरती प्रक्रिया तर झालेली आहे. याचा अंतिम रिझल्ट हा मार्च ते एप्रिल महिन्यात लागेलच. परंतु विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये फक्त 1867 पदांसाठीच म्हणजेच फक्त 1867 पोरांचं सिलेक्शन होऊ शकतं. परंतु जवळपास 1 लाख विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो 98,000 विद्यार्थी मित्रांचं काय? तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात एक नोटीस काढली होती आणि त्यामध्ये जवळपास 1.5 लाख वॅकन्सीज निघणार आहेत अशी त्यांनी शाश्वती दिली होती. तर त्याच्यामध्ये पोलीस भरती, वनरक्षक यांच्यासाठी 10,000 हजार पदांची भरती निघणार आहे. तर मित्रांनो आपल्या BMCमध्ये कुठे चुका झाल्या आहेत, कोणत्या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क मिळाले आहेत त्याची तुम्ही ॲनालाइज करा आणि त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून तुम्ही अभ्यास करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला अभ्यास रिलेटेड कोणतीही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. विद्यार्थी मित्रांनो BMC क्लर्कची वॅकन्सीज आता रिझल्ट जो येणार आहे तो येईलच. पण मित्रांनो तुम्ही जास्त या BMCच्या क्लर्कवर रिझल्ट काय येईल, कसा येईल, किती मार्क लागतील याचा जास्त विचार न करता तुम्ही आता येणाऱ्या परीक्षांचा जास्तीत जास्त अभ्यास करा. आणि तुम्हाला अभ्यास रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला बिंदास मेसेज किंवा कमेंट करा, मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.